10वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सन्मान। सीमा भागातील मराठी माध्यमातून शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून सन्मान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। नवनिर्वाचित महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील 10वीमध्ये शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर समितीचे नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, खानापूर समितीचे गोपाळ देसाई उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वकील सरिता पाटील या उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले। पण मुलं आमची फार मागे पडतायत, त्यांना मार्गदर्शनाची अतिशय गरज आहे आणि ज्या ज्या व्यासपीठावरून मला बोलण्याची संधी मिळते तिथे मी हा मुद्दा अगदी प्रकर्षाने मांडते की आज आमच्या मुलांवर लक्ष केंद्रित करण्याची आम्हाला फार गरज आहे। कारण आजच्या नंतर 10 वर्षांनी कुठल्याही प्रकारचं नेतृत्व करणारी पिढी जर आम्ही आज घडवली नाही तर आपल्या इतके कपाळकरंटे आपणच असणार आहोत आणि आपण काम करायला सुरुवात केलीच पाहिजे। कारण आजपासून 10 वर्षानंतर नेतृत्वाचा अभाव असलेली पिढी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते जर आज आपण तो मुद्दा आपण हातात घेतला नाही तर ती चूक सर्वस्वी आपलीच असणार आहे। हे व्यासपीठ ती गोष्ट फार अगदी प्रकर्षाने मांडण्यासाठी मी वापरते आहे आणि माझ्या दिलेल्या विषयापासून मी थोडंसं बाहेर गेले, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागून पण तरी सुद्धा ठासून मी हा विषय तुमच्यासमोर मांडते। कारण तुमच्या मनामध्ये ही जर गोष्ट निश्चितपणे गेली तर तुम्ही ती उचलून धराल आणि त्याच्यावर तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी उपाययोजना करण्याचा विचार कराल याची मला खात्री आहे। तर आजच्या माझ्या विषयामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की 10वी नंतर तुमचं ध्येय काय असलं पाहिजे। तर तुमचं ध्येय मी जेव्हाही लहान मुलांना विचारते तर ते म्हणतात की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला उद्योगपती व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, CA करायचंय, CS करायचंय, कम्प्युटर्स आणि अशी मोठी लिस्ट असते। आणि या सगळ्याचा पाया तुमच्या 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये तुम्ही ठरवत असता आणि म्हणून तुमचं ध्येय आता हे असलं पाहिजे की तुम्ही जो काही स्ट्रीम निवडलेला आहे, जो काही मार्ग तुम्ही आता 10वी नंतर निवडलेला आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे तिथे पूर्णतः झोकून देऊन तुम्ही ही 2 वर्ष 11वीची आणि 12वीची जी 2 वर्ष आहेत तिथे तुम्ही पूर्णतः लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या काही तुम्हाला उद्या घ्यायच्या आहेत त्याचा सुद्धा तुम्ही सायमल्टेनियसली त्याच्या बरोबरीने तुम्ही अभ्यास करायला आतापासून सुरुवात केला पाहिजे। साधारणतः आपल्याला वाटतं 10वी पर्यंत मी खूप काम केलंय, आता 11वी मी अगदी आरामात करेन, पण तसं करायचं नसतं। 11वी आणि 12वी हे वेगळे वेगळे नाहीयेत, ते दोन्ही मिळून एकत्रित असल्यामुळं 11वी मध्ये ठीक आहे 10वी नंतर पहिले 3 महिने तुम्हाला सुट्टी मिळाली आणि तुम्ही एन्जॉय केलं, ही खूप चांगली गोष्ट आहे। पण आता जून जसा सुरू झालेला आहे तसं तुम्ही तुमचं वेळापत्रक सुरू करून स्पर्धा परीक्षा आणि तुमच्या 11वी आणि 12वीचा अभ्यास तुम्ही दोन्ही एकत्रितपणे सुरू करायला पाहिजे आणि तुम्ही तुमचे डोळे आणि कान अतिशय उघडे ठेवून त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे। कारण कसं आहे की आता जो तुमचा पाया असतो त्यावरतीच सगळ्या स्पर्धा परीक्षा अवलंबून असतात आणि तुम्ही जर स्टेट सिलेबस मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलेलं असेल तर CBSE किंवा त्याच्यापेक्षा जरा उच्च असे जे काही कोर्सेस आहेत किंवा जे सिलेबस आहेत, ज्या परीक्षांना स्पर्धा परीक्षांना ज्यांचा अभ्यासक्रम वापरला जातो त्याची सुद्धा तुम्ही थोडी तोंड ओळख करून घ्यायला तुम्ही सुरू केली पाहिजे। आणि तुम्ही कोर्स असा निवडला पाहिजे की ज्यामध्ये तुमच्या अंगभूत गुणांचं चीज होईल। कारण एक जॅपनीज कन्सेप्ट असा म्हणतात की ज्याला इकिगाई असं म्हणतात की जे तुम्ही निवडाल त्यात तुम्हाला स्वतःला आनंद मिळाला पाहिजे, ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे आणि जे काम तुम्ही उद्या करणार आहात त्याचा समाजाला सुद्धा फायदा झाला पाहिजे। याचबरोबर तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचा स्रोतही झाला पाहिजे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय आनंदी आणि शांत असं तुमचं पुढचं आयुष्य झालं पाहिजे आणि त्या सगळ्या पुढच्या आयुष्याचा पाया हे तुमच्या 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये ठरणार असतो। आणि म्हणून तुमचं ध्येय आता तुम्ही ध्येय निश्चिती करणं हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला काय करायचंय।
कुणी सांगितलं म्हणून डॉक्टर होणे, वकील होणे, इंजिनियर होणे, शिक्षक होणे किंवा काही होणे हे न ठरवता मला काय आवडतं किंवा ज्याच्यामध्ये माझा कल आहे या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी कल चाचणी केली पाहिजे आणि ती अशा प्रकारच्या संस्था सुद्धा ती कल चाचणी ठेवू शकतात. मी प्रतीकला आणि अंकुशला पण त्याच्याबद्दल सांगेन की ते रिटर्न एक फॉर्मॅट असतो जी तुम्हाला मुलांना देता आणि ते मुलांना त्याच्यामध्ये पर्यायवाचक असे ऑप्शन्स असतात आणि ते मुलं टिक करत जातात आणि त्याच्यावरून जे अनालिसिस केलं जातं त्याच्यात कळतं की हा मुलाला कशामध्ये गती आहे, की तो सायन्स घेईल किंवा ती मुलगी इंजिनिअरिंग उद्या करेल, की ती डॉक्टरी व्यवसायाकडे जाईल, की ती सीए करू शकेल, सीएस करू शकेल, उद्योगपती होईल किंवा डेटा सायंटिस्ट होईल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या अतिशय नवीन आणि प्रगत अशा विभागामध्ये त्या व्यक्तीला प्रगती करता येईल हे आतापासून आपल्याला ठरवण्यासाठी कल चाचणी हा एक अतिशय चांगला ऑप्शन आहे आणि तशा प्रकारची परीक्षा किंवा तशा प्रकारची कल चाचणी आपण मुलांसाठी घेतली पाहिजे. ओळख होणं सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तुम्ही सगळ्या मुलांकडे मी जास्त लक्ष देईन. तुम्हाला 8वीला की 9वीला कविता होती, तो राजहंस एक नावाची कविता होती, तुम्हाला सगळ्यांना ती कविता आठवत असेल की त्या कवितेची सुरुवात अशी आहे की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. खूप सुंदर तलाव होता आणि तिथे बदकं आणि पिलं होती आणि त्या पिल्लांच्या मध्ये एक वेडे कुरूप पिल्लू असतंय की ज्याला कोणी मान सन्मान देत असते. पण ज्या दिवशी त्या पिल्लाला स्वची ओळख होते आणि तो समजतो, त्या पिल्लाला कळतं की मी राजहंस आहे, तेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टींची काही तमा नसते. आणि तुम्ही स्वतः राजहंस आहात, तुमच्यामध्ये तो राजहंस दडलेला आहे. ही स्वची ओळख तुम्हाला ज्या दिवशी होईल त्या दिवशीच तुमचा खरा विकास किंवा तुमची प्रगती व्हायला सुरू होईल आणि ते करण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. कारण आम्ही स्वभाव वैशिष्ट्य किंवा पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो त्यामध्ये 5 अंगभूत असे घटक आहेत. सगळ्यात पहिला घटक आहे की देवानी तुम्हाला एका अशा घराण्यामध्ये जन्म दिलेला आहे, अशा प्रकारचे आई वडील दिलेले आहेत की मागच्या 3-4 पिढ्यांचे सगळे एकत्रित असे जीन्स तुमच्यामध्ये आलेले आहेत आणि ते जीन्स किंवा ती गुणसूत्र घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाला सुरू केलेली आहे. दुसरा म्हणजे तुमचे आई बाबा तुमच्यासाठी किती झटतात ते तुम्ही बघतच असता, तुम्हाला माहिती आहे. तिसरं म्हणजे तुमचे शिक्षक तुमच्यासाठी खूप काम करत असतात, तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, तुमचे पाहुणे, तुमचे शेजारी पाजारी, समाज तुमच्यासाठी खूप मदत करत असतो. पण या 4ही घटकांच्या बरोबरीने तुम्ही स्वतः सुद्धा तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य तुमच्या हातात ज्या दिवशी घ्याल त्याच दिवशी प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मला उद्या काय व्हायचंय त्याची सर्वस्वी जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. सोपं आहे आजच्या जीवनात मिळवायला आणि तुमचा फोनचा वापर करून रोज 20 मिनिटं जर तुम्ही संभाषण कौशल्य इंग्रजीमध्ये शिकण्याचा सुरुवात केली तर तुम्हाला एका महिन्यामध्ये उत्तमरित्या स्खलित असं इंग्रजी बोलण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. दुसरा, करिअरमध्ये काय पर्याय आहेत आणि त्या पर्यायांबद्दल माहिती मिळवण्यासाठी ज्यांना कुणाला भेटण्याची गरज आहे, ज्या कुणाशी संभाषण साधण्याची गरज आहे त्या सगळ्या लोकांना भेटायसाठी तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. तुमचे आई बाबा किंवा शिक्षक तुमच्याबरोबर येणार नाहीयेत. स्वची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. तुम्ही तुमच्यामध्ये दडलेल्या राजहंसाबद्दल तुम्हाला स्वतःला ओळख झाली की तुम्हाला भरारी उंच घेण्यापासून आणि हिमालयापर्यंत पोहोचण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि ही तिसरा पॉइंट मी तुमच्या समोर मांडलाय. व्यक्तिमत्व विकसन किंवा स्वतःचे स्वभाव वैशिष्ट्य ओळखून मी अजून उत्तम काय करू शकतो किंवा करू शकते याच्यावर तुम्ही आतापासूनच काम करायला सुरू केलं पाहिजे आणि ती सुद्धा जबाबदारी सर्वस्वी तुमचीच आहे.